राम राम मंडळींनो, आज आम्ही रविवार असल्या कारणाने छत्रपती संभाजीनगर येथील सातारा खंडोबा डोंगर या नावाने ओळख असलेल्या डोंगरावर चढणार आहोत, ट्रेकिंग करणार आहोत। आणि ही ट्रेकिंग करत असताना आम्ही ह्या छोट्याशा लिंबाच्या झाडाखालून लिंबाच्या बिया या ठिकाणी गोळा केल्या आहेत आणि त्या आम्ही वरती टाकणार आहोत। म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या बिया उगवून रोपे तयार होतील आणि नैसर्गिक पद्धतीने ते रोपे वाढतील, यासाठी आम्ही ते अशा बाबळीच्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाकणार आहोत। आमचे मित्रमंडळी वाट पाहतात पुढे। मित्रांनो, संदीप भाऊ आणि बच्चे कंपनी पुढे चालली आहे। ह्या मुली दररोज म्हणजे दर रविवारी आमच्यासोबत ट्रेक करण्यासाठी येत असतात। त्यांचा उत्साह तुम्ही पाहू शकता किती आहे। चला मित्रांनो, जाऊया पुढे। स्नेहल थकली का? थकली? मित्रांनो, आपण डोंगरावर आहोत आणि डोंगरावर असे छोट्या मोठ्या झाडे असतात पहा। तर ह्या झाडामध्ये पक्षी असे घरटे करतात। मग मित्रांनो, घरटं केलेलं आहे। आणि काय होतं, आपल्यासारखे अति हुशार लोक उन्हाळ्यामध्ये अशा डोंगरांना आगी लावतात आणि त्या आगीमध्ये मित्रांनो असे छोटे जीवजंतू असतात, ते तर नष्ट होतातच, परंतु जे पशुपक्षी इथे घरटे करतात ते देखील नष्ट होतात। त्यामुळे कृपा करून डोंगरावरती आग वगैरे लावत नका जाऊ। ती तलावावरील सर्व जीवसृष्टी ही आपल्याला गरजेची आहे निसर्ग चक्र चालवण्यासाठी। लाव इथं प्रांजल, ए स्नेहल इथं टाक। 2-3 बी, नाही 2-3 बी टाक। नाही चिंचुक्याचं नको टाकू, चिंचुक्याचं पुढं टाकू आपण। स्नेहल आणि या ठिकाणी वृक्षारोपण करते, बियांचं हे करते। चला पुढे जाऊया। टाका इथे, थांब इथे एकदम पुढे टाका। 2-3, एक चिंचुका टाका, एक चिंचुका टाका आणखीन 1-2, जे उगेल ते उगेल। हो, लिंबोळी शेणाची गरज आहे ना। या इकडे, चला इकडे या, इकडे लाव एक। चला हे काठीन उकरत येते। पुढे घे आणखी थोडं। चल स्नेहल, चल लवकर। थांब, हे शेण टाक तिथं। हाताने करा, हाताने। असं नाही बोलू। चला आणखीन लावूया इकडे। चला, आहे का तुझ्याकडे? या इकडे, चला टाका इथे उकरा इथे। हाताने उकरा, काय होत नाही। टाका तिथे हे शेण। बाप काटे टोचली। आणि रोज इथं पाणी पावसाचं पडतं, रोज पाऊस आहे, रोज पाऊस पडणार आहे। इकडे टाक, सगळे नका टाकू, 2-3 टाका। आता ह्या बाबळीकडे टाकूया। बोललंय बरं का, ह्या टाका टाका। चला मित्रांनो, वृक्षारोपण बिया रोपण झालेलं आहे आणि आता नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये ह्या बिया पावसात उगतील आणि याचं रोप तयार होऊन येणाऱ्या काळामध्ये खूप सारा मोठे डेरेदार वृक्ष या ठिकाणी तयार होतील। चला आकाश सेठ, चला आळशी।